ग्लोबल मराठीचा ग्लोबल डंका. इतिहासात पहिल्यांदाच एका इंटरनॅशनल सिनेमाचा क्लायमॅक्स चक्क मराठीत. हा सिनेमा म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक गौरव ठाकूर यांचा द बॉम्बे ब्लड. हा सिनेमा काय आहे यावर आम्ही रील सुद्धा बनवलीये, ती बघितली नसेल तर नक्की बघा. पण या सिनेमात कोणते कॅरेक्टर्स आहेत, कोण आहेत हे कलाकार जे भाषेच्या या नव्या प्रयोगाला देतायत एक थरारक ट्विस्ट, जाणून घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. वेन यू हॅव बॉम्बे ब्लड, यू आर नॉट अ सर्वायव्हर, यू बिकम द प्राइज. महाराष्ट्रातून थेट ब्रेमनला आपली कला दाखवायला गेलेला एक पोथराज कलावंत अचानक फॅन्टम डेथच्या जाळ्यात अडकतो. Only blood group immune to this phantom death is the Bombay blood group. द बॉम्बे ब्लड मधली संपूर्ण कथेला एकत्र बांधून ठेवणारी सर्वात महत्वाची भूमिका म्हणजेच केशव शिंदे. आणि हे कॅरेक्टर दिग्दर्शक गौरव ठाकूरने स्वतः पडद्यावर जिवंत केलंय. एका इंटरनॅशनल थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन करणं वेगळं आणि स्वतः कॅमेरा समोर उभं राहून एका हंटेड मुख्य पात्राची भूमिका साकारणं म्हणजे एकदम वेगळा गेम. आणि या दोन्ही गोष्टी गौरवने अगदी परफेक्ट बॅलन्स केलाय. Where is everyone? Hey! Is anyone listening to me? Hello? Is anyone here? स्वतःच्या घरापासून हजारो मैल दूर अडकलेला केशव मदतीसाठी आणि उत्तरांसाठी धडपडतोय. आणि केशवला या उत्तरांपर्यंत पोहोचायला मदत करतेय एक साथीदार. शी इज केशव्स आय इन द स्काय, फ्रेया. एक असं पात्र ज्याला साकारलंय जर्मनीच्या टॉप परफॉर्मर्स पैकी एक असलेल्या सबीन अर्बन हिने. थिएटर, फिल्म्स आणि व्हॉइस आर्टिस्ट म्हणून सबीनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. खाली जमिनीवर फॅन्टम डेथचा थैमान सुरू असताना हजारो किलोमीटर वरून ही एकटी स्त्री त्या भयानक खेळावर लक्ष ठेवू नये. सबीनच्या द बॉम्बे ब्लडच्या ऑडिशनचा किस्सा सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे. एका सीनच्या वेळी ती लाईन्स विसरली, पण गौरव तिच्या परफॉर्मन्स मध्ये इतका हरवून गेला की त्याला ते कळलंच नाही. यानंतर अजून एक भन्नाट किस्सा घडला. तिचा पती आणि चित्रपटातले सहकलाकार डर्क यांनी गौरव सोबत मिळून सबीनची एक गोड फिरकी घेतली. त्यांनी तिच्याशी प्रँक करत फक्त डर्कचीच निवड झाल्याचं तिला भासवलं. पण जेव्हा तिला समजलं की तिचीही या रोलसाठी निवड झालीये, तेव्हा झालेल्या दिलखुलास हसण्यातूनच एका सुंदर नात्याची सुरुवात झाली. सबीनसाठी हा रोल एक चॅलेंज होता, कारण सेटवर फक्त ऐकलेल्या आवाजांच्या जोरावर तिला केशवशी ते इमोशनल कनेक्शन तयार करायचं होतं. जेव्हा सगळा विश्वास संपतो तेव्हा हीच भावनिक ताकद तिचं सगळ्यात मोठं हत्यार ठरतं. पण या सावल्यांच्या जगात टिकून राहण्यासाठी फक्त भावना पुरेशा नसतात, कारण जंगलाचा नियम सोपा असतो. एक तर शिकार बना, नाहीतर शिकारी. द बॉम्बे ब्लड मधला सॅम फिशर हा असाच एक बेधडक शिकारी आहे, ज्याला पडद्यावर जिवंत केलंय ऍक्टर फिलिपने. ओपन सायन्सचा हा असा एक मोहरा आहे जो अशक्य गोष्टही शक्य करतो. डॉक्टर कायसरचा हा सर्वात घातक माणूस या भयंकर खेळाच्या मागे स्वतःचं कोणतं गुपित जपतोय, तर हे गुपित थेट जोडलेलं आहे डॉक्टर कायसरशी. लेझर सारखा तल्लख फोकस असणाऱ्या या विलनच्या हातात सर्वायवलची गुरुकिल्ली तर आहे, पण वेळ वेगाने निसटत चाललीये. संपूर्ण स्क्रीनवर आपलं वर्चस्व गाजवणारा हा अभिनेता म्हणजे डर्क. डर्क हे जर्मनीतले एक प्रसिद्ध कॅरेक्टर ऍक्टर आहे. एका महाराष्ट्रीयन मुलाने बनवलेल्या सिनेमात जर्मनीचा एवढा मोठा दिग्गज अभिनेता काम करतोय ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीच खरंच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या सोबतीला आहे आन्या कायसर, जिची भूमिका साकारली वन टेक आर्टिस्ट कॅथरीनने. या पात्राची एक खूपच रंजक बाजू आहे, पण ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावाच लागेल. द बॉम्बे ब्लड मध्ये फक्त जर्मन कलाकारच नाहीत, तर मराठी कलाकारांनी सुद्धा हा सिनेमा तुफान गाजवलाय. वासुदेव आणि सुभद्रा शिंदे, ज्यांची भूमिका साकारली आहे मिथुन आणि काजलने. गंमत म्हणजे मिथुन एका भलत्याच भूमिकेत दिसणार होता,
पण विजा इश्यूजमुळे रोल्स बदलले आणि काजल तर थेट इंस्टाग्रामवरून ऑडिशन देऊन निवडली गेली. या दोघांच्या एंट्रीने शिंदे कुटुंबाला असा काही जिवंतपणा दिलाय जो हेच सिद्ध करतो की उद्ध्वस्त होणाऱ्या जगातही प्रेम आणि कुटुंब हेच आपलं सर्वात मोठं बळ असतं. पात्रांची ओळख तर झाली, पण द बॉम्बे ब्लड म्हणजे नक्की काय? एक रहस्य, मिस्ट्री की नशीब? याचं उत्तर ऑनलाईन शोधूनही सापडणार नाही. यासाठी तुम्हाला पाहावा लागेल द बॉम्बे ब्लड. या चित्रपटाचा ऑफिशियल थिएटर रिलीज 20 ऑगस्ट 2026 ला जर्मनीच्या ब्रेमन मधल्या शाऊबर्ग सिनेमामध्ये होणार आहे. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 दरम्यान या चित्रपटाचे बॅक टू बॅक शोज दाखवले जातील. नक्की या चित्रपट पहा आणि महाराष्ट्राच्या या अभिमानास्पद क्षणाचा भाग व्हा. तुम्हाला यातलं कुठलं कॅरेक्टर मोठ्या पडद्यावर पाहायला सर्वात जास्त आवडेल? आणि हो, हा सिनेमा भारतातही रिलीज झाला पाहिजे का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.